करू अशा पद्धतीचा इशारा दिला होता। मात्र निकाल जो आहे तो विरुद्ध दिशेने लागले आणि नेमका कुणाचा सुपडा साफ झालाय, नेमकं या निकालावरून नेमकं काय सिद्ध होतंय हे सगळं जाणून घेणार आहोत आपण। आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांनी इशारा दिला होता की भाजपाचा सुपडा साफ करू, मात्र सरकार तर भाजपचं झालंय। नाही, मुळामध्ये जरांगे पाटलांनी स्पष्टपणे आदेश कोणाला दिलेले नव्हते। पहिली गोष्ट की याला पाडा किंवा याला निवडून आणा, तशा पद्धतीने निर्देश जरांगे पाटलांनी कुठे दिले नव्हते। त्यामुळे आणि मुळामध्ये खऱ्या अर्थानं ही निवडणूक मराठा समाजाने ही समाज म्हणून लढविलीच नव्हती। पहिली गोष्ट आपण एक समजून घेतलं पाहिजे। निवडणुकीच्या हिशोबानं, स्थानिक राजकारणाच्या हिशोबानं ज्याला जे योग्य वाटलं, समाजाला जे योग्य वाटलं उमेदवार, समाजानं त्याला निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे जरांगे पाटीलांनी आदेश दिले, भारतीय जनता पार्टी सरकार आले, अशातला प्रकार अजिबात नाही। जरांगे पाटलाने आम्हाला कोणालाही सांगितलं नव्हतं की याला निवडून आणा, याला पाठिंबा द्या। जरांगे पाटलाची भूमिका एकदम न्यूट्रल पद्धतीची होती। तशाच पद्धतीनं समाजानं देखील जो समाजाला योग्य उमेदवार वाटला, समाजाला वाटलं हा उमेदवार आपल्यासाठी योग्य असू शकतो, समाजानं त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। असं वाटत नाही का या निकालामुळे सगळा मराठा समाज जो आहे तो भाजपकडे गेला, असं वाटत नाही का? नाही, तसं काहीच नाही। दादाचा कोणालाच काही पाठिंबा नव्हता, तसं काहीच नाही। दादा, तुम्ही काय सांगाल या निकालावरून काय स्पष्ट होतं? भाजपनं सगळ्या मराठा समाजाला म्हणजे मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का? भाजपकडे गेला असं नाही म्हणता येणार, कारण याच्यामध्ये टोटल पैशाचा वापर झालेला आहे आणि पैशाच्या जीवावर ही निवडणूक लढण्यात आलेली आहे। आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की अक्षरशः त्यांनी गावामध्ये कितीतरी लाखामध्ये, छोट्या छोट्या गावामध्ये काहीतरी लाख, म्हणजे ती रक्कम नाही सांगता येणार मला नक्की, पण इतका प्रचंड प्रमाणात पैसा पाण्यासारखा वाहण्यात आलेला आहे। आणि याला कोणी सामाजिक चळवळ किंवा जरांगे पाटलाचं फॅक्टर अमके तमके हे काही नाही, ही निव्वळ पैशावरची निवडणूक झालेली आहे। आणि पैशावर पैसा जो आहे, ज्या पक्षाकडे जास्त आहे अर्थातच त्याच्याकडे ते लोक गेलेले आहेत आणि म्हणून ते आज निवडून आलेत। याच्यामध्ये मराठा समाजानं मतदान केलं होतं, मग मराठा समाज कुणाच्या बाजूने गेला असं वाटतंय तुम्हाला? कारण महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय। मला अगोदरचा प्रश्न माझा हा आहे की जे जरांगे पाटलांना याच्यात मुख्य धरू इच्छितात सुपडा साफ मध्ये, तर मला त्या मुद्द्याचं निराकरण करायचे। कारण जरांगे पाटलांनी या निवडणुकीत स्पष्ट भूमिका घेऊन मराठा समाजाला काही सांगितलेलं नव्हतं, पहिला मुद्दा। त्यामुळे जरांगे पाटलांचा सुपडा साफ झाला ही गोष्टच मनाला न पटणारी, कारण पूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा त्यांनी काही वक्तव्य केलेलं नव्हतं। आता हे विनाकारण जे चिखल उडवित आहेत पाटलावर, एक झालं, या निवडणुकीच्या निकालाला महाविकास आघाडी जिम्मेदार आहे। कारण सुरुवातीला जरांगे पाटलांनी लोकसभेत जी भूमिका घेतली होती ती जनतेने तंतोतंत पाळली, आणि इतकं करून सुद्धा महाविकास आघाडी साधं एका शब्दाने सुद्धा मराठा समाजाचं, अगर जरांगे पाटलांचं थोडंही सहकार्य करायला मान्य नव्हती। आणि आरक्षणाचा ज्यावेळेस मुद्दा निघल त्यावेळेस या हरामखोर आघाडीने पाठिंबा देणं तर दूरच, पण सर्वपक्षीय बैठकीला सुद्धा पाठ फिरवली। तर हे सर्व पाप हे महाविकास आघाडीचं हे निकाल लागलेलं, कारण यांना वाटलं ऑटोमॅटिक सोर्स चालू झाला आपला, म्हणून मराठा समाज भाजपकडे गेला। मला सांगायचंय अजून, आणि मराठा समाज हे सध्याचे जे लोक म्हणत समाजावर जे घालायले, ही समाजावर निवडणूक झालेली नाही। जरांगे पाटलांनी या निवडणुकीत कोणताही भाग घेतलेला नाही, आणि जो जर भाग घेतला असता जरांगे पाटलांनी तर हे आजचं चित्र वेगळं राहिलं असतं, याच्या विरुद्ध चित्र राहिलं असतं। पण जरांगे पाटलाला माहित होत मराठा समाजाला कोणीही सहकार्य करायला तयार नाही, आरक्षणाचा मुद्दा हा लढूनच घ्यावा लागत, सरकार कोणाचंही येऊ द्या। आणि या निवडणुकीत मराठा समाज म्हणून कोणाच्याही विरोधात लढलेला नाही, आणि त्यामुळं जरांगे पाटलाला या गोष्टीसाठी मुद्दाम जिम्मेदार धरून हे बरोबर
नाही. आणि मी आजही सांगतो, जरांगे पाटील हे ब्रह्मास्त्र आहे. कुणाला वाटत असेल काही की आता असं झालं, निकाल तसे लागले, पण हे पूर्ण मराठ्यांचंच नाही तर कष्टकरी, शेतकरी, विस्थापित, मजूर, गरजवंत या सगळ्या लोकांचं आजही श्रद्धास्थान आहे आणि ब्रह्मास्त्र आहे. ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस हे आश्रय दाखवून देईल. हे सुदर्शन चक्र आहे. तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटलांवर जे बारसकर महाराज वेळोवेळी अनेक वेळा जे टीका करतायत, त्यांना धारेवर धरतायत, काय वाटतं या सगळीकडे बघून तुम्ही? जरांगे पाटलाला कोणी मराठा म्हणून जर खिंडीत पकडत असेल तर आजही पूर्ण समाज, महाराष्ट्रातला, भारतातला पूर्ण समाज मराठा म्हणून जरांगे पाटलांच्या सोबत आहे. आणि हे बारसकर, बावस्कर काय जे असतील ते, तर हे यांचे हे मनोरुग्ण आहेत का, अगोदर यांची तपासणी केली पाहिजे. बरळणं हा सुद्धा मनोरुग्णाचाच एक भाग आहे. आणि हे बरळण्यासारखा प्रकार मला तरी वाटतो. कारण दिसायला, बोलायला माणूस असला म्हणजे हा मनोरुग्ण नाही असं नाही. बरेच लोक मनोरुग्ण आहेत आणि त्यातले एक मनोरुग्ण हे असावेत बरळणारे. म्हणून मी म्हणतो की यांची वैद्यकीय चाचणी करणं आवश्यक. आपण जर बघितलं तर अजून काही आंदोलक आपल्या बरोबर आहेत. दादा, बारसकर महाराजांनी टीका केलेली आहे जरांगे पाटलांवर, त्यांना अटक करण्याची सुद्धा मागणी केली आहे. तो हरामखोर कुत्रा आहे. तो दादाच्या गाडी माग कुत्र्यावानी पळत होता आणि त्याला ते हाडूक टाकलेलं आहे. तो चोखत आहे, त्याचे दात, ते रक्त दाताचं निघत आहे. तो त्याला तेच गोड वाटत. आणि त्या कुत्र्याला काय हाडूक टाकल्यामुळे तो ते दादाच्या विरोधात बोलणार आहे. पण एवढं सांगतो, सगळा समाज महाराष्ट्रातला पूर्ण टोटल समाज दादाच्या माग आहे आणि कायमस्वरूपी राहू सगळा समाज दादाच्या माग आहे. आपण जर बघितलं तर आता हे मला एक सांगायचं, बोला बोला. मराठा लढाई अजून संपलेली नाही, हरण्याचा प्रश्नच नाही. माननीय जरांगे पाटील, मराठ्यांचं श्रद्धास्थान, यांनी महाराष्ट्रात 55 लाख कुणबी नोंदी यांच्या रेट्यामुळे गवसलेले आहेत. जवळपास 2 कोटी मराठा समाज आरक्षणामध्ये सामील झालेला आहे. आणि लढाई अजून संपलेली नाही. आमचा राजाच सांगतोय जरांगे पाटील की आरक्षण मी घेणारच, सरकार कोणाचंही असू द्या, फक्त हे पाप महाविकास आघाडीने केलं म्हणून त्यांनाच आज हे भोगावं लागत आहे. कारण देणाराचे हात हजारो, पण ह्या हरामखोरांची झोळी दुबळी निघाली. यांच्या झोळीला ते पेलवलं नाही, यांना ते घेता आलं नाही. आणि म्हणून या निकालाचे परिणाम असे झालेले आहेत. आणि कृपया अजूनही कुणीही जरांगे पाटलाविषयी काही आक्षेप घेऊ नये. निष्कलंक माणूस आहे. नुसतं मराठ्यांचाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी, गोरगरीब, बहुजन समाजाचा माणूस आहे. आणि आजही मी म्हणतो ना, राखीव ब्रह्मास्त्र आहे जरांगे पाटील. त्यामुळं जरांगे पाटलांना या परिस्थितीविषयी जिम्मेदार धरून जर कोणी काही चिखलफेक करीत असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि पूर्ण मराठा समाज महाराष्ट्र जरांगे पाटलांच्या आजही सोबत आहे. पूर्वी जितका होता त्यापेक्षा अधिक. आपण जर बघितलं तर आता निवडणुका झाल्या, सरकार स्थापन भाजपचं होईल, शिंदे सरकारचं होईल. जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहे, सामूहिक उपोषण करणार आहे. तुम्ही सगळ्या मराठा समाज म्हणून तुम्ही जरांगे पाटलांच्या सोबत आहात का? संपूर्ण समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे. आम्ही परतूरकरांच्या तर्फे सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आणि जर आंदोलन असं सुरू झालं तर आम्ही स्वतः तिथं आमरण उपोषणाला जरांगे पाटलाच्या सोबत तिथं आंतरवाली सराटीला बसू. परंतु ह्या निमित्तानं जर तिथं जर व्यवस्था होत नसेल तर दादांना मी अशी विनंती करेल की ते आपापल्या गावात जसं मागं आंदोलन केलं होतं आपण प्रत्येक महाराष्ट्रामध्ये, आपलं हे आंदोलन त्या पद्धतीनं फार प्रभावी राहील आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा वातावरण पेटेल अशी मी त्यांना आम्ही भेटून विनंती करू. कारण एका ठिकाणी एवढी व्यवस्था होणं आणि गोंधळ होणं हे अवघड असतं. आपण आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करा, बाकीचा समाज आपापल्या गावात करील, हे संयुक्ती राहील असं मला वाटतं.
आपण बघितलं तर हे सगळे जरांगे पाटील यांचे समर्थक होते आणि त्यांनी सुद्धा बारस्कर महाराजांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे, प्रत्युत्तर दिलेलं आहे. जर कोणी जरांगे पाटलांविषयी जर वादग्रस्त वक्तव्य करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवू अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे. आणि भविष्यामध्ये जरांगे पाटील जे काही निर्णय घेतील, जे काही आदेश देतील ते सर्व मराठा समाजाला मान्य असेल. आणि आजही मराठा सगळा समाज जो आहे तो जरांगे पाटलांसोबत आहे अशा पद्धतीची भूमिका सुद्धा या सगळ्या मराठा बांधवांनी घेतलेली आहे. लोकमत जालना. आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून म्हणजे आंदोलन जेव्हापासून चालू होतं तेव्हापासून जरांगे पाटलांनी भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती. फडणवीसांवर वेगवेगळ्या टीका करून त्यांना टार्गेट केलं होतं. मात्र यावेळेला या निवडणुकीमध्ये फडणवीसच किंगमेकर ठरलेच. जरांगे पाटलानं भाजपला धारेवर धरण्याचं कारण म्हणजे सत्ताधारी ती होते ना. आरक्षण देणारे सत्ताधारी पक्ष असतो आणि अर्थातच मग त्यांच्याकडेच बोलावं लागेल, त्यांच्याकडेच मागणी करावं लागेल ना. आणि सत्ताधारी पक्षानं वर्षभराच्या आंदोलनाच्या काळामध्ये जरांगे पाटलाशी आंदोलकाशी कसे वागलेले हे सर्व श्रुत आहे. डोके फोडलेले आहेत, त्यांच्यावर केस केलेली आहे, SIT नेमलेली आहे. ज्या माणसाकडे 5 पैसे कुठून सोर्स नाही त्याला SIT नेमतात. कुठलाही त्याचा गुंडगिरीचा कुठला हे नाही, काही कुठलाही पार्श्वभूमी नाही, गुन्हेगारीची कुठलीही पार्श्वभूमी नाही. SIT कोणासाठी असते? प्रचंड भ्रष्टाचार करणारे, प्रचंड गुन्हेगार अशा लोकांसाठी मोठमोठाले कायदे असतात. आणि अशा गरीब माणसाला तुम्ही यासाठी नेमता म्हणजे हे त्यांचं पाप. आणि हे पाप खरं तर ते फळाला यायला पाहिजे होतं, परंतु त्याचा उलटा झालेला निर्णय. तर असू दे, आता काही हरकत नाही. यासाठीचा मुद्दा तुम्ही काढला. आता एक बारस्कर महाराज जे आहे ते त्यांनी टीका केलेली आहे की जरांगे पाटलांची आता SIT चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. ह्या महाराजाविषयी मला असं म्हणा वाटतं की हा निव्वळ बेशरम आणि नालायक व्यक्ती आहे. कारण एक व्यक्ती कुणाचेही 5 पैशाचं लागणदार नसताना स्वतःचं आयुष्य समाजासाठी कारणीला लावतो, मरण्याची भाषा करतो, मी समाजासाठी मरायला तयार आहे. आणि हा हरामखोर येशीमध्ये राहून मोठमोठ्या रकमा इकडून तिकडून घेऊन ह्या गरीब माणसाच्या विरोधात बोलतो. तो आंदोलन करतो, गरजवंतासाठी आंदोलन करतो आणि हा त्याच्या विरोधात बोलतो. वास्तविक पाहता कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या हरामखोरानं याला थोडी जर स्वतःची लाज वाटत असेल तर यानं गप्प बसायला पाहिजे. निदान काही होत नाही तुझ्या अवस्थेत. तुला काय झक मारायची तिकडे मार, तिकडे काय करायचं समाजासाठी कर ना, आणि मग त्या टीव्हीवर येऊ दे. तुला जरांगे जवळच काय, तुला जरांगे पाटला जवळच तुला काय जोर येतो? तू दुसरं एखादं पकड ना. तुझ्या एवढा मर्द आहे, एवढा खमक्या आहे, तू एवढा महाराज आहे, तर तुकडं तो एखादं काहीतरी एखादं क्षेत्र निवड, तिथून तो सुरू कर ना. तू जरांगे पाटलाला कशाला बोलतो? आणि आम्ही ह्या आजच्या आपल्या मार्फत सांगतो की तू याद रख हरामखोरा, तुला जर एखाद्याने नाही तुडवलं ना तर मग बोला, आंदोलनात तुला तुडवणार आहेत. आता हे निवडणुकीचे 4 दिवस आहेत, हे सोडून दे. 4 दिवसामध्ये तुम्हाला वाटतं जरांगे पाटील बॅकफुटवर गेले, बॅकफुट हे चालत राहतं. राजकारणाचा जरांगे पाटलाचा काही संबंध नाही. पण तू हरामखोर, तुझी हरामखोरी उघडी पडलेली आहे, त्यांना अटक करा म्हणतो. तुला थोडी तरी लाज आहे का रे? तू कोणाच्या अवलादीचा आहे? ह्या भाषेत मी त्याला बोलू इच्छितो. आपण जर बघितलं तर बारस्कर महाराजांनी निकालानंतर मराठा समाजानंच जरांगे पाटलांच्या थोबाडीत मारली अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं, टोला लगावलाय. कोण बारस्कर महाराज? मुळात तो भंगार छापका, तो दुकानदार कोण आहे बारस्कर? हरामखोर. अहो याची लायकी आहे का जरांगे पाटलाबद्दल बोलायची? एखाद्या नेत्याचं पाकिट आणायचं आणि जरांगे पाटलावर बडबड करायची, हे त्याचं काम बारस्करचं. तो जरांगे पाटलाला शिकविणार? अरे याच्या पार्श्वभागात जर दम असेल तर यांनी उपोषण करावं, 10 दिवस उपोषण करावं, 10 ते 15 दिवस उपोषण करावं, मग जरांगे पाटलाची बोलावं. अशा मूर्ख महाराजाबद्दल माझही तुम्हाला विनंती आहे, याला दाखवितच कशाला? आहेच काय याचं मुळात या बारस्करचं? त्याच्यामुळे जरांगे पाटलाबद्दल बोलायची या हरामखोराची लायकी सुद्धा नाही. आणि येणाऱ्या काळात आता असं समजू नये, निवडणुका झाल्या ठीक आहे, सगळं हे झालाय, परंतु असं समजू नये महायुती असो का महाविकास आघाडी असो, मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना कदापि सोडणार नाही. हे राजकारणाच्या ठिकाणी, समाजाच्या ठिकाणी. परंतु जरांगे पाटलांबद्दल कोणीही अशा पद्धतीनं बोललं तर मराठा समाज हा खपून घेतला जाणार नाही. आणि जरांगे पाटील एकट्या माणसाला आम्ही कदापि उघडं पाडू देणार नाही, एवढी मराठा समाजाची, मराठा तरुण म्हणून या ठिकाणी आमची भूमिका आहे. आणि जरांगे पाटील हे मराठा समाजानं लेकरू मानलेलं आहे, जरांगे पाटलानं समाजाला आईबाप मानलेलं आहे. त्याच्यामुळं आईचं आणि एका मुलाचं नातं हे कधी कमी होऊ शकत नाही. आणि संपूर्ण मराठा समाज आज सुद्धा जरांगे पाटलाच्या ठामपणे बाजूने आहे, एवढं मात्र या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा
सुपडा साफ करू अशा पद्धतीचा इशारा दिला होता. मात्र निकाल जो आहे तो विरुद्ध दिशेने लागले आणि नेमका कुणाचा सुपडा साफ झालाय, नेमकं या निकालावरून नेमकं काय सिद्ध होतंय हे सगळं जाणून घेणार आहोत आपण. आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांनी इशारा दिला होता की भाजपाचा सुपडा साफ करू, मात्र सरकार तर भाजपचं झालंय. नाही, मुळामध्ये जरांगे पाटलांनी स्पष्टपणे आदेश कोणाला दिलेले नव्हते. पहिली गोष्ट की याला पाडा किंवा याला निवडून आणा, तशा पद्धतीने निर्देश जरांगे पाटलांनी कुठे दिले नव्हते. त्यामुळं आणि मुळामध्ये खऱ्या अर्थानं ही निवडणूक मराठा समाजाने ही समाज म्हणून लढविलीच नव्हती. पहिली गोष्ट आपण एक समजून घेतलं पाहिजे. निवडणुकीच्या हिशोबानं, स्थानिक राजकारणाच्या हिशोबानं ज्याला जे योग्य वाटलं, समाजाला जे योग्य वाटलं उमेदवार, समाजानं त्याला निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटीलांनी आदेश दिले आणि भारतीय जनता पार्टी सरकार आलंय अशातला प्रकार अजिबात नाही. जरांगे पाटलाने आम्हाला कोणालाही सांगितलं नव्हतं की याला निवडून आणा, याला पाठिंबा द्या. जरांगे पाटलाची भूमिका एकदम न्यूट्रल पद्धतीची होती. तशाच पद्धतीनं समाजानं देखील जो समाजाला योग्य उमेदवार वाटला, समाजाला वाटलं हा उमेदवार आपल्यासाठी योग्य असू शकतो, समाजानं त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. असं वाटत नाही का या निकालामुळं सगळा मराठा समाज जो आहे तो भाजपकडे गेला, असं वाटत नाही का? नाही, तसं काहीच नाही. दादाचा कोणालाच काही पाठिंबा नव्हता, तसं काहीच नाही. दादा, तुम्ही काय सांगाल या निकालावरून? काय स्पष्ट होतं, भाजपनं सगळ्या मराठा समाजाला म्हणजे मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का? भाजपकडे गेला असं नाही म्हणता येणार, कारण याच्यामध्ये टोटल पैशाचा वापर झालेला आहे आणि पैशाच्या जीवावर ही निवडणूक लढण्यात आलेली आहे. आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की अक्षरशः त्यांनी गावामध्ये कितीतरी लाखामध्ये, छोट्या छोट्या गावामध्ये काहीतरी लाख, म्हणजे ती रक्कम नाही सांगता येणार मला नक्की, पण इतका प्रचंड प्रमाणात पैसा पाण्यासारखा वाहण्यात आलेला आहे. आणि याला कोणी सामाजिक चळवळ किंवा जरांगे पाटलाचं फॅक्टर अमके तमके हे काही नाही. ही निव्वळ पैशावरची निवडणूक झालेली आहे आणि पैसा जो आहे ज्या पक्षाकडे जास्त आहे अर्थातच त्याच्याकडे ते लोक गेलेले आहेत आणि म्हणून ते आज निवडून आलेत. याच्यामध्ये मराठा समाजानं मतदान केलं होतं, मग मराठा समाज कुणाच्या बाजूने गेला असं वाटतंय तुम्हाला? कारण महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय. मला अगोदरचा प्रश्न माझा हा आहे की जे जरांगे पाटलांना याच्यात मुख्य धरू इच्छितात सुपडा साफ मध्ये, तर मला त्या मुद्द्याचं निराकरण करायचे. कारण जरांगे पाटलांनी या निवडणुकीत स्पष्ट भूमिका घेऊन मराठा समाजाला काही सांगितलेलं नव्हतं, पहिला मुद्दा. त्यामुळे जरांगे पाटलांचा सुपडा साफ झाला ही गोष्टच मनाला न पटणारी, कारण पूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा त्यांनी काही वक्तव्य केलेलं नव्हतं. आता हे विनाकारण जे चिखल उडवित आहेत पाटलावर, एक झालं, या निवडणुकीच्या निकालाला महाविकास आघाडी जिम्मेदार आहे. कारण सुरुवातीला जरांगे पाटलांनी लोकसभेत जी भूमिका घेतली होती ती जनतेने तंतोतंत पाळली आणि इतकं करून सुद्धा महाविकास आघाडी साधं एका शब्दाने सुद्धा मराठा समाजाचं, अगर जरांगे पाटलांचं थोडंही सहकार्य करायला मान्य नव्हती. आणि आरक्षणाचा ज्यावेळेस मुद्दा निघल त्यावेळेस या हरामखोर आघाडीने पाठिंबा देणं तर दूरच, पण सर्वपक्षीय बैठकीला सुद्धा पाठ फिरवली. तर हे सर्व पाप हे महाविकास आघाडीचं हे निकाल लागलेलं. कारण यांना वाटलं ऑटोमॅटिक सोर्स चालू झाला आपला, म्हणून मराठा समाज भाजपकडे गेला. मला सांगायचंय अजून. आणि मराठा समाज हे सध्याचे जे लोक म्हणत समाजावर जे घालायले, ही समाजावर निवडणूक झालेली नाही. जरांगे पाटलांनी या निवडणुकीत कोणताही भाग घेतलेला नाही. आणि जर भाग घेतला असता जरांगे पाटलांनी तर हे आजचं चित्र वेगळं राहिलं असतं, याच्या विरुद्ध चित्र राहिलं असतं. पण जरांगे पाटलाला माहित होत मराठा समाजाला कोणीही सहकार्य करायला तयार नाही. आरक्षणाचा मुद्दा हा लढूनच घ्यावा लागत, सरकार कोणाचंही येऊ द्या. आणि या निवडणुकीत मराठा समाज म्हणून कोणाच्याही विरोधात लढलेला नाही. आणि त्यामुळं जरांगे पाटलाला या गोष्टीसाठी मुद्दाम जिम्मेदार धरून हे बरोबर
नाही. आणि मी आजही सांगतो, जरांगे पाटील हे ब्रह्मास्त्र आहे. कुणाला वाटत असेल काही की आता असं झालं, निकाल तसे लागले, पण हे पूर्ण मराठ्यांचंच नाही तर कष्टकरी, शेतकरी, विस्थापित, मजूर, गरजवंत या सगळ्या लोकांचं आजही श्रद्धास्थान आहे आणि ब्रह्मास्त्र आहे. ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस हे आश्रय दाखवून देईल. हे सुदर्शन चक्र आहे. तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटलांवर जे बारसकर महाराज वेळोवेळी अनेक वेळा जे टीका करतायत, त्यांना धारेवर धरतायत, काय वाटतं या सगळीकडे बघून तुम्ही? जरांगे पाटलाला कोणी मराठा म्हणून जर खिंडीत पकडत असेल तर आजही पूर्ण समाज, महाराष्ट्रातला, भारतातला पूर्ण समाज मराठा म्हणून जरांगे पाटलांच्या सोबत आहे. आणि हे बारसकर, बावस्कर काय जे असतील ते, तर हे यांचे हे मनोरुग्ण आहेत का? अगोदर यांची तपासणी केली पाहिजे. बरळणं हा सुद्धा मनोरुग्णाचाच एक भाग आहे. आणि हे बरळण्यासारखा प्रकार मला तरी वाटतो. कारण दिसायला, बोलायला माणूस असला म्हणजे हा मनोरुग्ण नाही असं नाही. बरेच लोक मनोरुग्ण आहेत आणि त्यातले एक मनोरुग्ण हे असावेत बरळणारे. म्हणून मी म्हणतो की यांची वैद्यकीय चाचणी करणं आवश्यक. आपण जर बघितलं तर अजून काही आंदोलक आपल्या बरोबर आहेत. दादा, बारसकर महाराजांनी टीका केलेली आहे जरांगे पाटलांवर, त्यांना अटक करण्याची सुद्धा मागणी केली आहे. तो हरामखोर कुत्रा आहे. तो दादाच्या गाडी माग कुत्र्यावानी पळत होता आणि त्याला ते हाडूक टाकलेलं आहे. तो चोखत आहे, त्याचे दात, ते रक्त दाताचं निघत आहे. तो त्याला तेच गोड वाटत. आणि त्या कुत्र्याला काय हाडूक टाकल्यामुळे तो ते दादाच्या विरोधात बोलणार आहे. पण एवढं सांगतो, सगळा समाज महाराष्ट्रातला पूर्ण टोटल समाज दादाच्या माग आहे आणि कायमस्वरूपी राहू सगळा समाज दादाच्या माग आहे. आपण जर बघितलं तर आता हे मला एक बोला सांगायचं बोला बोला. मराठा लढाई अजून संपलेली नाही, हरण्याचा प्रश्नच नाही. माननीय जरांगे पाटील, मराठ्यांचं श्रद्धास्थान, यांनी महाराष्ट्रात 55 लाख कुणबी नोंदी यांच्या रेट्यामुळे गवसलेले आहेत. जवळपास 2 कोटी मराठा समाज आरक्षणामध्ये सामील झालेला आहे आणि लढाई अजून संपलेली नाही. आमचा राजाच सांगतोय जरांगे पाटील की आरक्षण मी घेणारच, सरकार कोणाचंही असू द्या. फक्त हे पाप महाविकास आघाडीने केलं म्हणून त्यांनाच आज हे भोगावं लागत आहे. कारण देणाराचे हात हजारो, पण ह्या हरामखोरांची झोळी दुबळी निघाली. यांच्या झोळीला ते पेलवलं नाही, यांना ते घेता आलं नाही आणि म्हणून या निकालाचे परिणाम असे झालेले आहेत. आणि कृपया अजूनही कुणीही जरांगे पाटलाविषयी काही आक्षेप घेऊ नये. निष्कलंक माणूस आहे. नुसतं मराठ्यांचाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी, गोरगरीब, बहुजन समाजाचा माणूस आहे. आणि आजही मी म्हणतो ना, राखीव ब्रह्मास्त्र आहे जरांगे पाटील. त्यामुळं जरांगे पाटलांना या परिस्थितीविषयी जिम्मेदार धरून जर कोणी काही चिखलफेक करीत असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि पूर्ण मराठा समाज महाराष्ट्र जरांगे पाटलांच्या आजही सोबत आहे. पूर्वी जितका होता त्यापेक्षा अधिक. आपण जर बघितलं तर आता निवडणुका झाल्या, सरकार स्थापन भाजपचं होईल, शिंदे सरकारचं होईल. जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहे, सामूहिक उपोषण करणार आहे. तुम्ही सगळा मराठा समाज म्हणून तुम्ही जरांगे पाटलांच्या सोबत आहात का? संपूर्ण समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे. आम्ही परतूरकरांच्या तर्फे सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आणि जर आंदोलन असं सुरू झालं तर आम्ही स्वतः तिथं आमरण उपोषणाला जरांगे पाटलाच्या सोबत तिथं आंतरवाली सराटीला बसू. परंतु ह्या निमित्तानं जर तिथं जर व्यवस्था होत नसेल तर दादांना मी अशी विनंती करेल की ते आपापल्या गावात जसं मागं आंदोलन केलं होतं आपण प्रत्येक महाराष्ट्रामध्ये, आपलं हे आंदोलन त्या पद्धतीनं फार प्रभावी राहील आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा वातावरण पेटेल अशी मी त्यांना आम्ही भेटून विनंती करू. कारण एका ठिकाणी एवढी व्यवस्था होणं आणि गोंधळ होणं हे अवघड असतं. आपण आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करा, बाकीचा समाज आपापल्या गावात करील, हे संयुक्ती राहील असं मला वाटतं.
आपण बघितलं तर हे सगळे जरांगे पाटील यांचे समर्थक होते आणि त्यांनी सुद्धा बारसकर महाराजांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे, प्रत्युत्तर दिलेलं आहे. जर कोणी जरांगे पाटलांविषयी जर वादग्रस्त वक्तव्य करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवू अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे. आणि भविष्यामध्ये जरांगे पाटील जे काही निर्णय घेतील, जे काही आदेश देतील ते सर्व मराठा समाजाला मान्य असेल. आणि आजही मराठा सगळा समाज जो आहे तो जरांगे पाटलांसोबत आहे अशा पद्धतीची भूमिका सुद्धा या सगळ्या मराठा बांधवांनी घेतलेली आहे. लोकमत जालना. आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून म्हणजे आंदोलन जेव्हापासून चालू होतं तेव्हापासून जरांगे पाटलांनी भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती. फडणवीसांवर वेगवेगळ्या टीका करून त्यांना टार्गेट केलं होतं. मात्र यावेळेला या निवडणुकीमध्ये फडणवीसच किंगमेकर ठरलेत. जरांगे पाटलानं भाजपला धारेवर धरण्याचं कारण म्हणजे सत्ताधारी ती होते ना. आरक्षण देणारे सत्ताधारी पक्ष असतो आणि अर्थातच मग त्यांच्याकडेच बोलावं लागेल, त्यांच्याकडेच मागणी करावं लागेल ना. आणि सत्ताधारी पक्षानं वर्षभराच्या आंदोलनाच्या काळामध्ये जरांगे पाटलाशी आंदोलकाशी कसे वागलेले हे सर्व श्रुत आहे. डोके फोडलेले आहेत, त्यांच्यावर केस केलेली आहे, SIT नेमलेली आहे. ज्या माणसाकडे 5 पैसे कुठून सोर्स नाही त्याला SIT नेमतात. कुठलाही त्याचा गुंडगिरीचा कुठला हे नाही, काही कुठलाही काय पार्श्वभूमी नाही, गुन्हेगारीची कुठलीही पार्श्वभूमी. SIT कोणासाठी असते? प्रचंड भ्रष्टाचार करणारे, प्रचंड गुन्हेगार अशा लोकांसाठी मोठमोठाले कायदे असतात. आणि अशा गरीब माणसाला तुम्ही SIT नेमता म्हणजे हे त्यांचं पाप. आणि हे पाप खरं तर ते फळाला यायला पाहिजे होतं, परंतु त्याचा उलटा झालेला निर्णय. तर असू दे, आता काही हरकत नाही. SITचा मुद्दा तुम्ही काढला. आता एक बारसकर महाराज जे आहेत त्यांनी टीका केलेली आहे की जरांगे पाटलांची आता SIT चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. ह्या महाराजाविषयी मला असं म्हणा वाटतं की हा निव्वळ बेशरम आणि नालायक व्यक्ती आहे. कारण एक व्यक्ती कुणाचेही 5 पैशाचं लागणदार नसताना स्वतःचं आयुष्य समाजासाठी कारणीला लावतो, मरणाची भाषा करतो, मी समाजासाठी मरायला तयार आहे. आणि हा हरामखोर येशीमध्ये राहून मोठमोठ्या रकमा इकडून तिकडून घेऊन ह्या गरीब माणसाच्या विरोधात बोलतो. तो आंदोलन करतो, गरजवंतासाठी आंदोलन करतो आणि हा त्याच्या विरोधात बोलतो. वास्तविक पाहता कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या हरामखोरानं याला थोडी जर स्वतःची लाज वाटत असेल तर याला गप्प बसायला पाहिजे. निदान काही होत नाही तुझ्या अवस्थेत. तुला काय झक मारायची तिकडे मार, तिकडे काय करायचं समाजासाठी कर ना. आणि मग त्या टीव्हीवर येऊ दे. तुला जरांगे जवळच काय, तुला जरांगे पाटला जवळ तुला काय जोर येतो? तू दुसरं एखादं पकड ना. तुझ्या एवढा मर्द आहे, एवढा खमक्या आहे, तू एवढा महाराज आहे, तर तुकडं तो एखादं क्षेत्र निवड, तिथून तो सुरू कर ना. तू जरांगे पाटलाला कशाला बोलतो? आणि आम्ही ह्या आजच्या आपल्या मार्फत सांगतो की तू याद रख हरामखोरा, तुला जर एखाद्याने नाही तुडवलं ना तर मग बोला. आंदोलनात तुला तुडवणार आहेत. आता हे